सिंह राशी 7 पिढ्यांचा रेकॉर्ड मोडणार, 20 ते 30 जून 5 विचित्र घटना घडणार, जाणून घ्या सविस्तर. नमस्कार सिंह राशीच्या वीर आणि स्वाभिमानी मंडळींना. तर येणाऱ्या 20 जून ते 30 जून हे 10 दिवस तुमच्या आयुष्यात अशा काही अद्भुत आणि अकल्पित घटना घडून येत आहेत ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. जणू काही तुम्हाला एक नवीन जीवनदान किंवा दुसरा जन्म या वेळेला मिळणार आहे. यामागचं मुख्य कारण म्हणजे देवगुरु बृहस्पतीने आता कर्क राशीत प्रवेश केला आहे, ज्यामुळे तुमचं भाग्य आता सोन्यासारखं चमकणार आहे. जे नशीब अनेक वर्षापासून तुमच्या संयमाची परीक्षा घेत होतं, तेच नशीब आता तुमच्या यशाचं बंद दरवाजे एका धनक्यात उघडणार आहे. त्यामुळे सिंह राशीच्या लोकांना आतापर्यंत रडणे आणि धडपडणे हे सगळंच काही मागे सोडा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत अत्यंत काळजीपूर्वक ऐका, कारण या 10 दिवसात तुमच्या आयुष्यात जे काही घडणार आहे ते सामान्य नसून तुमच्या जीवनाची दशा आणि दिशा दोन्हीही कायमची बदलून टाकणार आहे. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला हा अवश्य घ्यावा. तर मागच्या 5 ते 6 महिन्यांचा विचार केला तर सिंह राशीच्या लोकांना तुमचे बहुतांश निर्णय चुकत गेले असतील. आपल्या जवळच्या लोकांनी तुमचं जगणं हे कठीण केलं होतं आणि प्रत्येक आशेचा किरण मावळताना तुम्हाला मात्र दिसत होता. तुम्ही अशा चक्रविवाद किंवा अशा वादात अडकला होता जिथून बाहेर पडण्याचा मार्ग हा तुम्हाला दिसतच नव्हता. मनात सतत चिंता, तणाव आणि भीतीचं सावट तुमच्या मानावर असायचं, ज्यामुळे रात्रीची झोपही उडाली होती. परंतु आता काळजी करू नका, कारण या 10 दिवसात असे काही चमत्कारिक बदल घडतील ज्यामुळे तुमच्या येणाऱ्या 7 पिढ्यांचे भविष्य हे उज्ज्वल होणार आहे. संपूर्ण कुटुंबाचे भाग्य बदलण्याची ताकद या काळात मात्र दडलेली आहे. म्हणूनच हा व्हिडिओ सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अगदी स्किप न करता पूर्ण बघा. मागच्या काळात तुम्ही जिथे जिथे प्रामाणिक कष्ट केले तिथे तिथे तुमच्या हाती केवळ अपयश आणि निराशा आली. काहीतरी मोठं करण्याचं तुमचं स्वप्न होतं, पण परिस्थिती साथ देत नव्हती. पण आता या 10 दिवसात अशी एक मोठी घटना घडणार आहे ज्यावर तुमचा स्वतःवरचा देखील विश्वास बसणार नाही. त्यामुळे व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली सबस्क्राईबचे बटन नक्की प्रेस करा, कारण तुमचा एक छोटासा पाठिंबा मला अशीच अचूक आणि सत्य भविष्यवाणी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मोठं प्रोत्साहन देत असतो. सिंह राशी ही मुळातच राजासारखी राश आहे, जे नेहमी इतरांच्या आनंदात आनंद पेरते आणि स्वतःच्या वाट्याला मात्र नेहमी संघर्ष येतो. तुम्ही ज्या लोकांचं भलं करता तेच लोक पाठीमागून तुमच्या विरुद्ध कटकारस्थान करता. हा तुमचा मोठेपणा आहे. तुमचा आजवरता मात्र एकच अनुभव आहे. मागच्या काही दिवसातील तर अचानक त्रासाला कंटाळून तुम्ही ठरवले होते की आता कुणाचीही मदत करायची नाही, कुणाकडूनही अपेक्षा ठेवायची नाही आणि कष्टाचा पैसा कुणावरही वाया घालवायचा नाही. पण सिंह राशीला कनवाळू स्वभाव कुठे बदलतो? तुम्ही पुन्हा लोकांच्या सुखासाठी धावून गेलात, मध्यरात्री उठून इतरांचे प्रश्न सोडवले, स्वतः उपाशी राहून लोकांना मदत केली. पण या बदल्यात तुम्हाला काय मिळालं? केवळ फसवणूक, एकटेपणा आणि मिळाली ती फक्त मानहानी. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. स्वतःच्या संघर्षाच्या वेळी तुम्ही नेहमीच राग अनेकांवर एकटेच उभे होतात. तुमच्या पाठीवर हात ठेवायला कोणीही नव्हतं. तुम्हाला सांगते, तुमचा राशीस्वामी साक्षात ग्रहांचं राजे म्हणजे सूर्यदेव आहे. सिंह राशीच्या व्यक्तींनो, जर इतरांचा विचार सोडला आणि थोडा वेळ स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित केलं तर ते जगात कोणतीही उंची गाठू शकता. येणारे 10 दिवस तुमच्यासाठी अत्यंत विशेष आणि सावध राहण्याचे आहेत. या काळात तुम्हाला स्वतःच्या आरोग्याची सर्वाधिक काळजी घ्यावी लागणार आहे. मागच्या काळातील सततच्या मानसिक तणावामुळे कदाचित तुमचा रक्तदाब वाढला असेल किंवा लहान सहान आजारांनी डोकं वर काढलं असेल. रात्रीच्या वेळी डोकेदुखी वाढल्यामुळे औषधांचा आधार घ्यावा लागेल. तर आता या दुखण्यांपासून तुम्हाला आराम मिळणार आहे. सिंह राशीचे लोक कधीही हार मानत नाही, हा तुमचा सर्वात मोठा गुण. आणि या जिद्दीच्या जोरावर तुम्ही आजही ताठ मानेने उभे आहात. मागच्या 4-5 वर्षात तुम्ही जितके धोके, दुःख, मानसिक जखमा सहन केल्या त्या तितक्या क्वचितच पुण्याच्या वाट्याला आल्या असतील. असे वाटत होते की जणू संपूर्ण आयुष्याला कोणाची तरी वाईट नजर लागली आहे. अहोरात्र मेहनत करूनही नशिबाची फळे परके चोरून नेत होते आणि ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला. अशा वेळी कोणावर विश्वास ठेवावा हा प्रश्न होता. आणि म्हणूनच
आता तुम्हाला लोकांपेक्षा एकटं राहायला जास्त आवडू लागेल. आता चार चौघात बसण्यापेक्षा स्वतःच्या विश्वात राहणे तुम्ही पसंत करत आहात. आता कारण तुम्हाला कळून चुकलं आहे की या जगात स्वतःशिवाय कोणीही आपलं नाही. पण अडचण अशी आहे की उद्या परिस्थिती सुधारल्यावर तुम्ही पुन्हा जुन्या चुका करून लोकांना माफ करण्याची मात्र यावेळेला शक्यता आहे. जे तुम्हाला यावेळी टाळावे लागले, सध्या राहू ग्रहाच्या स्थितीमुळे तुमच्या मनात योग्य आणि अयोग्य गोष्टींबद्दल मोठा संभ्रम निर्माण झालेला होता. राहू तुमच्या बुद्धीला चक्रावून टाकत असल्यामुळे तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वावर अनेक क्षमतेवर शंका घेऊ लागला. पण लक्षात ठेवा, सिंह राशीमध्ये जी ताकद आहे, जी शून्यातून जग निर्माण करू शकते, ती सध्या कोणातही नाही. अनोळखी किंवा मतभेद, मतलबी लोकांचे ऐकू नका. केवळ अशाच व्यक्तींचा सल्ला घ्या ज्याच्यावर तुमचा पूर्णपणे विश्वास आहे. मग तो तुमचा जीवनसाथी असो, घरातील ज्येष्ठ मंडळी असो किंवा एखादा जुना प्रामाणिक मित्र असो. जर तुमच्या प्रेमसंबंधांबद्दल किंवा नात्यांबद्दल बोलायचंच झालं तर आता तुम्ही भावनांच्या आहारी न जाता बुद्धीचा वापर कराल, ज्यामुळे कुणीही तुमच्या भावनांशी खेळू शकणार नाही. कुणी खरं प्रेम करतं आणि केवळ कोण मुखवटा घालून फिरतं हे मात्र आता तुम्हाला स्पष्टपणे कळणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला तुमच्या जीवनसाथी तुमच्या पाठीशी खंबीर, तुमची ढाल बनून उभा राहील. केतूच्या या प्रभावामुळे कधी कधी मनामध्ये सर्व संसार सोडून कुठेतरी दूर निघून जावं किंवा संन्यास घ्यावा असे विरक्तीचे विचार देखील तुमच्या मनात येऊ शकता. पण तुमचा जोडीदार तुम्हाला प्रत्येक संकटातून सावरून घेणार आहे आणि राहूच्या भ्रमातून देखील बाहेर काढणार आहे. ज्या नात्यांमध्ये किंवा प्रकरणांमध्ये बराच काळ गतिरोध निर्माण झाला होता, तिथे मात्र आता अंतिम निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. मागच्या काळात तुम्ही जिथे प्रामाणिकपणे हृदय ओतून काम केलं होतं, मात्र तिथेच केवळ अपमान मिळाला. ज्याच्यासाठी तुम्ही सर्वस्व अर्पण केलं होतं, त्यांनीच मात्र तुमची त्यावेळेला साथ सोडली होती आणि याच विचारानं तुमचं मन अजूनही दुःखी होत आहे. परंतु आता सिंह राशीच्या जातकांनो, ग्रहांची स्थिती बदलत आहे आणि या येत्या 10 दिवसातील सर्वात मोठी आणि शुभ घडामोडी म्हणजे गुरु आणि शुक्राची महायुती ही होत आहे. तसेच गुरु कर्क राशीत उच्चस्थानी जात आहे. जर तुम्ही बऱ्याच काळापासून कर्जाच्या विळख्यात अडकला असाल, कमवलेला तुमचा जो पैसा आहे तो केवळ तुमचा व्याजात आणि हप्त्यांमध्येच जात असेल, ज्यामुळे घरातील सुखशांती ही हिरावली जात होती, तर अचानकच या जाचक कर्जातून मुक्त होण्याचे प्रचंड मार्ग आता मात्र तुमच्या समोर मोकळे होणार आहेत. आर्थिक चंचला संपेल आणि मन शांत होईल आणि सूर्यदेवाच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या घरात सतत सुख समृद्धी देखील वाढणार आहे. तुम्ही नवीन वाहन खरेदी करू शकता. घरातील फर्निचर किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील पुन्हा तुम्ही घरात नवीन आणू शकता आणि बहुतेक सुखांचा आनंद घेऊ शकता. मात्र आयुष्यात होणाऱ्या अनावश्यक खर्चांवर थोडं नियंत्रण ठेवणं देखील तितकंच गरजेचं आहे. गुरु आणि शुक्राच्या स्थितीमुळे शरीरात काहीसा तुमच्या मात्र आळस येऊ शकतो, पण आळस झटकून तुम्हाला कामाला लागावं लागेल. कोणतेही काम पुढे ढकलू नका. मागच्या काही वर्षात तुमच्या आयुष्यात सुवर्ण संधी या खूप आल्या होत्या. सर्व काही उत्तम चालले होते. पैसा आणि प्रतिष्ठा मिळत होता. पण अचानकच काहीतरी विपरीत घडलं आणि सगळं काही विस्कळीत होत गेलं. ते खरं तर तुमच्या संयमाची एक परीक्षा होती, पण आता तो कठीण काळ संपला आहे. ती परीक्षा संपली आहे. सिंह राशीच्या लोकांनो, सूर्यदेवाचे तेज आत्मसात करण्यासाठी दररोज सकाळी लवकर उठून उगवत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करावे आणि मात्या पित्यांचा आशीर्वाद घ्यावा. घरातील किंवा कामाच्या ठिकाणच्या कामगार, नोकर, गरजू लोकांना कधीही कमी लेखू नका. उलट त्यांनाच अन्नदान किंवा आर्थिक मदत तुम्ही करू शकता. यामुळे तुमच्यावरील इडापिडा टळली जाऊन जीवनात शिस्त आणि वेळेचं नियोजन हे ठेवा. या 10 दिवसात तुमच्याकडे अचानकच धनप्राप्तीचे इतके मोठे योग येतील की लक्ष्मी दोन्ही हातांनी तुमच्यावर आता कृपा करणार आहे. यासोबतच एक सोपा उपाय म्हणजे दर रविवारी तांब्याच्या पात्रातून सूर्याला जल अर्पण करून लाल फुलांची पूजा करावी. यामुळे तुमचे तेज आणि प्रभाव हा दुपटीने वाढणार आहे. सिंह राशीसाठी येणारे हे 10 दिवस संघर्षाचे सांगता करून नशिबाचा सुवर्ण काळ सुरू करणारे ठरणार आहे. यामुळे अजिबात घाबरू नका. स्वतःवरचा विश्वास तुटू देऊ नका, कारण तुमच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट आहे. हा काळ तुमच्या पिढ्यानपिढ्यांचे दारिद्र्य आणि कष्ट मिटवून टाकण्याचा एक नवीन विक्रम प्रस्थापित देखील करू शकतो. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. 20 ते 30 जून या कालावधीत नशिबाचे दरवाजे उघडून तुमचं संधी तुमचं दार ठोठावणार आहे. त्याचा पूर्ण लाभ घ्या. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सूर्य महाराज की जय हे नक्की लिहा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो,
तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.